आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. तुर्वा घरात आली तर तिचे आई बाबा हॉलमध्येच तिची वाट बघत बसले होते. तिच्या आईने दिवाकर रावांना ती सत्यजितकडे गेल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे ते काळजीने इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. तिला आत आल्याचं बघताच ते लगेच पुढे झाले. त्यांची नजर तिच्यावर पडली आणि ते 2 मिनिटांसाठी स्तब्ध झाले, कारण तिच्या गळ्यात त्यांना मंगळसूत्र दिसलं. तसं ते जे समजायचंय ते समजून गेले. रत्ना, जा तिच्यासाठी पाणी घेऊन ये, दिवाकर म्हणाले. तसं रत्ना आतमध्ये निघून गेल्या. राधा तिच्या क्लासला गेली होती. ये बाळा, बस इथे, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, दिवाकर तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा करत म्हणाले. तशी ती गुपचूप त्यांच्या जवळ जाऊन बसली. रत्ना पण पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. तिने थोडं पाणी पिलं आणि स्वतःला शांत केलं, कारण अजूनही तिच्या मनातली हुरहुर शांत झाली नव्हती. आपण जे काही करतोय ते बरोबर आहे की चूक, याबद्दल अजूनही तिला शंका वाटत होती. झालं बोलणं सत्यजित सोबत, दिवाकर तिच्याकडे बघून म्हणाले. तिने फक्त होकारार्थी मान डोलवली. ठीक आहे, जसं मी आधी म्हणालो होतो की तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. फक्त तू आम्हाला एक वचन दे की तू स्वतःची काळजी घेशील आणि तुला कधीही आमची गरज पडली तर लगेच इकडे निघून येशील, कारण तुझा जीव आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ते प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. तशी ती त्यांना बिलगली. त्यांनी पण मायेने तिला जवळ घेतलं. दिवाकर हळूहळू तिच्या केसांवरून हात फिरवत होते आणि ती तिच्या बाबांच्या कुशीत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. राहून राहून सत्यजितचा चेहरा तिला आठवत होता. मंगळसूत्र घालताना त्याचा झालेला तो हलकासा स्पर्श अजूनही तिला जाणवत होता. इकडे राधाचा क्लास संपला तशी ती घरी जायला निघाली, पण तितक्यात तिचा मोबाईल वाजला. तिने बॅग मधून फोन काढून बघितलं आणि नंबर बघून तिच्या चेहऱ्यावर खूप गोड स्माईल आली, कारण फोन सूर्याचा होता. हॅलो, ती खूप गोड आवाजात म्हणाली, पण तिचा आवाज ऐकून पलीकडे मात्र 2 मिनिटं शांतता पसरली. हॅलो सूर्यजित, ती पुन्हा म्हणाली. हे पलीकडून एवढंच उत्तर आलं. स्वतःच फोन करायचा आणि मग स्वतःच गप्प बसायचं, ती लटका राग दाखवत म्हणाली. तसं तो तिकडे गालात हसला. आपल्याला जर कोणाचा राग आला असेल तर आपण अबोला तर धरायलाच हवा ना, तो म्हणाला. तसं तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. आता मी काय केलंय माझा राग यायला, ती चेहऱ्यावर आलेली केसांची बट हळूच कानामागे सरकत म्हणाली. 3-4 दिवस झाले तुला कोल्हापूरमध्ये परत येऊन, आणि तू भेटायचं तर सोड, साधा एक फोन किंवा मेसेजही केला नाहीयेस. मग मी रागवायला नको का, तो म्हणाला. तसं तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. नजर आपोआप खाली झुकली. सॉरी, ती एवढंच म्हणाली. सॉरी से काम नहीं चलेगा, आज आपको हमें कॉफी पिलानी पडेगी, तो मिश्किल आवाजात म्हणाला. तसं तिचे डोळे मोठे झाले. आत्ता, तिने त्याला विचारलं. हो आत्ता. का, तुला काही प्रॉब्लेम आहे का, त्याने विचारलं. पण आता मी घरी जायला निघाले आणि घरच्यांना पण माहितीये माझा क्लास या वेळेला सुटतो. मी जर वेळेत घरी पोहोचले नाही तर घरचे मला 17 प्रश्न विचारतील. त्यापेक्षा आपण उद्या भेटलो तर नाही चालणार का, राधा थोडी टेन्शन मध्ये म्हणाली. त्याची काही गरज पडणार नाही, कारण आपण लगेच कॉफी प्यायला जातोय, तो तिच्या पाठीमागून पुढे येत म्हणाला. तशी ती दचकली. तुम्ही इथे, ती डोळे मोठे करत म्हणाली. तसं त्याने पाठीमागे वळून बघितलं. तू माझ्याशी बोलतेस का, तो तिच्याकडे बघून म्हणाला. इथे दुसरं कोणी दिसतंय का तुम्हाला, ती गाल फुगवत म्हणाली. आय नो मी इथे एकटाच आहे, पण तू मला असं रिस्पेक्ट देऊन का बोलतेस, तू डायरेक्ट मला माझ्या नावाने बोलवू शकतेस,
असं आओ जाओ केल्याने मला उगीच मोठं झाल्यासारखं वाटतंय. तो म्हणाला, तुम्ही माझ्या बहिणीचे दीर आहात, मग मी कसं काय तुम्हाला डायरेक्ट नावाने बोलवू शकते? ती हाताची घडी घालून त्याच्यावर नजर रोखत म्हणाली, अच्छा, मग या नात्याने तू माझी साली म्हणजे आधी गर्वाली झालीस, बरोबर ना? तो तिला डोळा मारत म्हणाला. तसे तिचे डोळेच मोठे झाले. तिने लगेच स्वतःला सावरलं आणि त्याच्याकडे बघून बारीक नजर करत म्हणाली, मला अर्धवट नवरा नकोय, माझा हक्काचा पूर्ण नवरा हवाय. ती म्हणाली, तुमची इच्छा असेल तर मॅडम आम्ही ते पण व्हायला तयार आहोत. तो तिला पुन्हा डोळा मारत म्हणाला. तसं तिचे डोळे बटाट्या एवढे मोठे झाले. चिल ग, गंमत करत होतो. उशीर होतोय ना तुला, चल कॉफी प्यायला जाऊया. तो हातातला गॉगल डोळ्यांवर चढवत म्हणाला, मला उशीर होतोय. ती उगाचच भाव खात म्हणाली, म्हणूनच म्हणतोय चल लवकर, आणि आता अजून 5 मिनिटं उशीर जरी केलास ना तरी उचलून गाडीत टाकेन. तो ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला. सूर्या असं म्हणाला, पण लगेच राधाच्या डोळ्यांसमोर सत्यजितचा चेहरा आला. जेव्हा तिच्या ताईने त्याला सासरी येणार नाही असं सांगितलं होतं, तर तो अख्खा त्याचा बोरिया बिस्तरा घेऊन घर जावई झाला होता. राधा, या पाटलांचं काही खरं नाही. सगळे एकापेक्षा एक सनकी आहेत, त्यामुळे गुपचूप जाऊन गाडीत बस बाई. तिच्याच मनाने तिला उत्तर दिलं. तशी ती पळतच जाऊन गाडीत बसली. तो मात्र तिची धांदल बघून गालात हसत होता. दोघेही तिथूनच जवळ असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये गेले. यावेळी मात्र दोघांमध्ये इतका ऑकवर्डनेस नव्हता. आजची त्यांची ही तिसरी भेट असल्याने दोघे मोकळेपणाने एकमेकांशी बोलत होते. बोलली मग तू वहिनीशी? काय निर्णय घेतलाय तिने? सूर्याने विचारलं. आम्ही सगळ्यांनी तर समजावलंय तिला, पण आता ती काय निर्णय घेते ते तिलाच ठाऊक. मी घरातून निघाले तेव्हा आई म्हणाली की ताई आज जिजूंना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलीये. आता घरी गेल्यावर समजेल की त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालंय. राधाने कॉफी पीत उत्तर दिलं. आय जस्ट होप की त्यांच्यात सगळं ठीक व्हावं. ते दोघे सोबत खूप छान दिसतात. सूर्या तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तशी तिने नजर खाली केली. हो, पण जीजू खूप आगाऊ आहेत. किती त्रास देतात माझ्या ताईला. माझी ताई स्वभावाने खूप शांत आहे. तिला विनाकारण बडबड केलेली अजिबात आवडत नाही. राधा म्हणाली. ओय हॅलो, माझा बाई काही आगाऊ नाहीये हा. तो पण शांतच आहे. तो कधी स्वतःहून कोणाशी बोलायला जात नाही. फक्त ज्याला तो आपलं मानतो ना त्यांच्याशीच तो भरभरून बोलतो. आणि वहिनी तर त्याची हक्काची बायको आहे. मग तो आगाऊपणा त्यांच्याशी नाही तर कोणाशी करणार? तो म्हणाला. तशी ती मांजरीसारखे डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागली. तुम्ही दोघेही भाऊ सारखेच आहात, आगाऊ. ती नाक मुरडत म्हणाली. दोघे नाही तिघे, आणि आमच्यापेक्षा जास्त आगाऊ तर शिवादा आहे. त्याने त्याचे आगाऊपणाचे सगळे लिमिट्स क्रॉस केलेत. सूर्या शिवाचा चेहरा आठवत हसत म्हणाला. इकडे शिवाच्या ऑफिसमध्ये. यार, एक काम धडवेळेवर होत नाहीये. शिवा हातातली फाईल समोर टेबलावर आदळत म्हणाला. सकाळपासून त्याची जरा जास्त चिडचिड होत होती, कारण कुठलंच काम मनासारखं होत नव्हतं. ऑफिसमधली त्याची बहुतांश जबाबदारी सुबोधवर होती, आणि त्याच्या जाण्यामुळे ऑफिसमध्ये पण सगळं विस्कळीत झालं होतं. आता शिवाला नवीन असिस्टंट शोधावा लागणार होता. त्याने लगेच फोन करून HR डिपार्टमेंटच्या अक्षयला बोलावून घेतलं. थोड्याच वेळात अक्षय त्याच्या केबिनमध्ये आला. येस सर, अक्षय म्हणाला. अक्षय, उद्याच पेपरमध्ये जाहिरात दे. मला माझ्यासाठी एक नवीन असिस्टंट हवी आहे. शिवा म्हणाला. सर, हवा की हवी? अक्षयने बारीक तोंड करत विचारलं. व्हॉट? शिवा न समजून म्हणाला. सर, म्हणजे असिस्टंट मेल हवाय की फिमेल? अक्षय घाबरून एक पाऊल मागे सरकत म्हणाला, कारण त्याला शिवाचा राग चांगलाच माहित होता. फिमेल, आणि तिचं सिलेक्शन मीच करणार, शिवा म्हणाला. पण सर, सत्यजित सर, अक्षय पुढे काही बोलणार,
तेवढ्यात शिवा त्याला अडवत म्हणाला, इथे तुझा बॉस कोण आहे? तो म्हणाला, तुम्ही. अक्षयने घाबरत उत्तर दिलं. तुला पगार कोण देतं? शिवा म्हणाला. तुम्ही. अक्षय मान खाली घालून म्हणाला. तुला वेळेवर सुट्ट्या हव्या असल्यास रजा कोण मिळवून देतं? शिवा त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. तुम्ही. एव्हाना अक्षयचं तोंड बरंच बारीक झालं होतं. मग तू कोणाच्या ऑर्डर फॉलो करायला हव्या? त्याने पुन्हा विचारलं. तुमच्या. अक्षय म्हणाला. गुड. आता सगळं सविस्तरपणे समजलं असेल तर ऍड द्यायला घे. चल निघ. शिवा त्याच्यावर ओरडतच म्हणाला. तसा बिचारा घाबरून बाहेर पळून गेला. युजलेस लोक. भाईने सगळ्या मेंटल लोकांना माझ्याच कंपनीत का पाठवले देव जाणे. एक माणूस धड काम करत नाही. त्यात भाईने त्या सुबोधला माझा मॅनेजर बनवला होता. त्याचं तोंड बघून कामाची इच्छा मरून जायची माझी. पण यावेळी मी माझ्यासाठी एक फ्रेश चेहरा शोधणार आहे. निदान तो चेहरा बघून तरी कामाचं टेन्शन थोडं हलकं झालं पाहिजे. शिवा रिलॅक्स खुर्चीवर मागे रेलत म्हणाला. इकडे सूर्या आणि राधाची कॉफी पिऊन झाली. आजच्या कॉफीचं बिल मात्र राधाने दिलं. त्यानंतर सूर्याने तिला तिच्या घरी सोडलं आणि तिथून तो पुन्हा कंपनीत गेला. त्याच संध्याकाळी निंबाळकर निवास. राधा जेव्हा घरी आली होती तेव्हा दुर्वा झोपली होती. त्यामुळे तिचं दुर्वासोबत काही बोलणं झालं नाही. पण आईकडून तिला दुर्वाचा निर्णय समजला होता. त्यामुळे ती भयंकर खुश झाली होती. कधी एकदा ताई उठते आणि कधी आपण तिला घट्ट मिठी मारतोय असं तिला झालं होतं. ती फ्रेश होऊन दुर्वाच्या खोलीत गेली. दुर्वा पण नुकतीच झोपेतून उठली होती. राधा तिला बघताच पळतच तिच्या जवळ गेली आणि तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, ताई ताई, आय एम सो हॅपी फॉर यू. अगदी योग्य निर्णय घेतलायस तू. खरंच जीजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते तुला नेहमी सुखी ठेवतील. यावर मात्र दुर्वा काहीही बोलली नाही. एकतर आल्यापासून तिचं डोकं जरा दुखत होतं. कारण डोळे झाकले तरी तिच्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा येत होता. त्यामुळे ती वैतागली होती. राधा, माझं जरा डोकं दुखतंय. जा माझ्यासाठी कोरा चहा बनवून आण. तोपर्यंत मी जरा फ्रेश होते. दुर्वा तिच्या बेडवरून उठत म्हणाली. येस बॉस, आता तुम्ही या घरच्या पाहुणे आहात, माहेरवशीण आहात. त्यामुळे आम्हाला तुमच्या पुढे पुढे करावंच लागेल. राधा उठून बाहेर जात म्हणाली. पण तिच्या बोलण्याने मात्र दुर्वा विचारात पडली. खरंच जमेल का मला त्याच्यासोबत राहायला? तो जवळ जरी आला तरी छातीत धडधडायला लागतो. माझ्या अंगावर काटा येतो. डोकं सुन्न होऊन जातं. पहिली गोष्ट वेगळी होती. निदान त्याच्याशी भांडता तरी येत होतं. पण आता तर तेही कारण नाहीये माझ्याकडे. कसं होणार आहे माझं? दुर्वा मनातच विचार करत म्हणाली. एक मन त्याच्याकडे ओढ घेत होतं तर दुसरं मन तिला भीती घालत होतं. नेमकं कोणाचं ऐकावं हेच तिला समजत नव्हतं. रात्री जेवण करून जो तो आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. पण दुर्वाला मात्र झोपच येत नव्हती. म्हणून ती गच्चीवर जाऊन आकाशातले तारे बघत बसली. दुर्वा, जास्त विचार करू नकोस. जे काही होतंय ते होऊ दे. हे सगळं जरी त्याच्यामुळे झालं असलं ना तरी ते त्याने काही मुद्दाम केलं नाही. तुझ्या इतका नाही, पण त्यानेही खूप त्रास सहन केलाय तुझ्यासाठी. तो पण इतरांशी झुंजलाय. तुझ्यासाठी त्याने स्वतःच्या घरच्यांचा रागही सहन केलाय. त्यामुळे आता तरी मनातली किलमिश दूर काढून टाक आणि मोकळ्या मनाने त्याला एक्सेप्ट कर. निदान त्याच्या दिशेने एक पाऊल टाकून तर बघ. तो नक्की तुला सावरेल. तिचं मन तिला म्हणालं. पण दुर्वा, तुम्ही दोघं दोन विरुद्ध टोकं आहात ज्यांचा कुठेच मॅच नाहीये. इतक्या सहजासहजी तुमचं एकत्र येणं खरंच शक्य आहे का? आणि तुला तर पत्रकार होऊन चांगल्या प्रेसमध्ये काम करायचं होतं ना. पण आज तू काय करून आली आहेस? काय सांगितलंयस त्याला? की तू त्याच्या कंपनीत काम करणार आहेस. मग तुझं स्वप्न, तुझं ध्येय, त्याचं काय? तिचं दुसरं मन तिला जाब विचारत म्हणालं. दुर्वा,
प्रेसमध्ये जॉब करून तुला जनतेची सेवा करायची होती. लोकांच्या अडीअडचणी सरकारपुढे मांडायच्या होत्या. आणि इथे पण तू तेच करणार आहेस, फक्त थोड्या वेगळ्या मार्गाने करणार आहेस. तिकडे तू जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडले तरी सरकार ते प्रश्न सोडवेलच, याची शाश्वती नव्हती. पण इथे जर तू त्याच्या कंपनीसाठी तुझा टॅलेंट वापरला तर त्याला फायदा होईल. आणि जर चांगलं इन्कम मिळालं तर तू त्याच्या मदतीने समाजसेवा करू शकतेस. आणि तो तुझा शब्द मोडणार नाही हे तर तुला एव्हाना कळलंच असेल ना. तिचं पहिलं मन पुन्हा तिला समजावत म्हणालं, पण खरंच तो तुझं ऐकेल? दुसरं मन तिच्याशी बंड करत म्हणालं, नक्कीच ऐकेल, कारण त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तिचं दुसरं मन जसं म्हणालं तसं वाऱ्याची एक मंद झुळूक तिच्या अंगाला स्पर्शून गेली आणि आपोआप तिचे डोळे बंद झाले. आय लव्ह यू एंजल, आय लव्ह यू सो मच. सॉरी, मी खोटं बोललो आज तुझ्याशी. मी तुझं मंगळसूत्र फेकलं नव्हतं, पण या एका खोटं बोलण्याने मला तुझ्यासोबत काही क्षण जगायला मिळाले आणि त्यामुळे मी आज खूप खुश आहे. प्लीज यार, लवकर घरी ये. आय एम वेटिंग फॉर यू. तो बेडवर लोळत तिचं जुनं मंगळसूत्र हातात घेत त्याकडे बघत म्हणाला, आज तुमच्या या लाडक्या कथेने अर्धशतक पूर्ण केलंय. खूप कमी वेळात तुम्ही या कथेला भरभरून प्रेम दिलत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.